लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की नंदिनी आता घरी आलेली असते. त्यानंतर ती विचार करत असते की जीवांना विचारू का, की वजन वाढल्यावर इतका फरक पडतो पुरुषांना, का फक्त भक्तीचाच नवरा तसा असेल, असे प्रश्न अनेक तिच्या डोक्यात येत असतात. आता ती खरं तर विचारण्यासाठी तिथे जीवाच्या शेजारी जाऊन बसते. आता इथे नंदिनीला टेन्शनमध्ये पाहून खरी जीवा लॅपटॉप खाली ठेवतो आणि म्हणतो असतो की ब्युटिफुल, काय झालं, काही झालंय का, सांग की. तेव्हा इथे नंदिनी नाही, काही नाही झालं असं इथे म्हणते. तितक्यातच त्याला कॉल येतो, त्यामुळे खरं तर तो तिथनं निघून जातो. आता नंदिनी स्वतःच्या मनाशी तिथे बोलत असते. सगळेच पुरुष काय असा विचार करत नाहीत, खरं तर विचारायची गरजच नाही जीवाला, माझा माणूस वेगळे असं इथे मनाशी खुश होऊन म्हणत असते. आता इकडे सकाळ झालेली असते. पार्थ किचनमध्ये अक्षरशः आलेला असतो. त्यांनी सगळ्यांसाठी पराठे वगैरे बनवलेले असतात. त्यामुळे नंदिनीला म्हणत असतो की तुम्ही इथं खाणार का टेबलवर खाणार. तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही तुमचं जा, माझं मी घेऊन येते. आता इथे जीवा आलेला असतो. आता इथे माननी आणि काव्या खरं पार्थ हे सगळं बघून हसत असतात. त्यामुळे जीवा म्हणतो काय झालं, बडे भैया कुठे. तेव्हा इथे तितक्यात पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर खरं जीवा तर थक्कच होतो. नेमकं पार्थ किचनमध्ये आणि का, असा इथे त्याला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा इथे पार्थ आल्याबरोबर जीवाला म्हणत असतो हे तुझे बॉईल एग आणि हे सगळ्यांसाठी पराठे, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो अरे तू किचनमध्ये, अरे मला सांगायचं की मी पण आलो असतो की. तेव्हा इथे खरं काव्याला फार हसायला येत असतं. तेव्हा जीवा म्हणतो काय झालं, ह्यांचा काय प्रकार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो जाऊ दे रे, सोड त्यांच्याकडे. अरे कधीतरी पुरुषांनी किचनमध्ये आलं पाहिजे, आत्मनिर्भर झालंच पाहिजे की पुरुषांनी, असं इथे खरं तर पार्थ म्हणत असतो. तेव्हा इथे माननी हसायला लागलेले असते. माननी म्हणते नंदिनी ऐकलंस का गं, ह्या मांजरीने ह्या बोक्याला सरळच केलंय बघ. तेव्हा इथे नंदिनी म्हणते देशमुख आहेतच ओ साधे भोळे, आपलंच नशीब खूप चांगलं आहे की आपल्याला हे लाभले. दीर म्हणून, वडील म्हणून, नवरा म्हणून, मित्र म्हणून सगळेच खरं आपल्याला लाभलेत, हे आपलंच नशीब आहे, असं इथे म्हटल्याबरोबर इथे सगळेजण टाळ्या वाजत असतात. पार्थ म्हणतो बघितलंस का, बघितलंस आम्ही किती चांगले आहोत तर, असं इथे यांचं बोलणं सुरू असतं आणि सगळेजण इथे टाळ्या वाजत असतात. तितक्यातच खरं इकडनं रम्या आणि वसू आलेले असतात. तेव्हा इथे वसू म्हणत असते की आम्ही गुड न्यूज द्यायच्या आधी टाळ्या कसल्या वाजवत आहे. तेव्हा इथे माननी म्हणते गुड न्यूज, कोणती गुड न्यूज. तेव्हा इथे रम्या म्हणत असते मी पार्थ आणि काव्याने माझं नाव रजिस्टर केलेलं आहे. त्यामुळे खरं तर पार्थने मला काही प्रोफाईल फोटो पाठवले होते, त्यातला एक मुलगा मला आवडला आहे, असं इथे म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच बरं वाटलेलं असतं. आणि त्याला मी मॅसेज देखील केला आणि त्याचा देखील रिप्लाय आला आहे आणि त्याला देखील माझं प्रोफाईल आवडलं आहे, पण तो भेटायचं म्हणतोय, असं इथे म्हटल्याबरोबरच जीवा म्हणतो कुठे भेटायचं, मग उद्या घरीच भेटणार असताना. तेव्हा इथे रम्या म्हणते नाही, घरी नाही, बाहेर कॅफेमध्ये भेटायचं आहे, कारण की पहिलीच भेट आहे ना, तो कसा आहे काय हे बघायला नको का, आणि सगळं जर ओके असेल तर मग घरी भेटूयाच की, असंही ते रम्या म्हटलेले असते. आता सगळेच जण खुश असतात, मात्र पार्थला हे सगळं काही तिचं खरं वाटत नसतंय. तेवढ्यातच किचनमध्ये उभा असलेल्या नंदिनीला खरं तर रेखाचा इथे कॉल येतो. आता इथे रेखा म्हणत असते अगं तो भक्तीचा नवरा पुढच्या अर्ध्या तासात भेटायला येतोय, तू येतेस ना. तेव्हा ते नंदिनी म्हणते हो मी निघतेच आता, असं इथे म्हटल्याबरोबर खरं नंदिनी फोन ठेवते आणि इकडे जीवाला विचारतो जीवा मला सोडायला येत आहे का तुम्ही. तेव्हा इथे जीवा म्हणतो अरे सोडायला येता काय विचारती, या म्हण की, असं म्हणून काही गडबडीत लगेच निघालेला असतो. आता इथे काव्या रम्याला म्हणत असते खरं सांगू काव्या, मी फार खुश आहे, मनापासून खरंच खुश आहे, तुझं आता आयुष्य बदलून जाणार आहे, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते माझं नाही, घरच्यांचं सगळ्यांचंच आयुष्य बदलून जाणार आहे, असं म्हटल्यावर खरं तर पार्थला टेन्शन आलेलं असतं. त्याचबरोबर वसू देखील इकडे टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे नंदिनी खरं तर भक्तीच्या नवऱ्याला भेटायला ते कॅफेमध्ये आलेली असते. आल्याबरोबर विचारते की चहा हवाय का तुम्हाला. तेव्हा तो नको म्हणतो. तेव्हा ती म्हणते मी काय विचारते, चहा उन्हा किती सुरू आहे, शरबत वगैरे मागू का. तेव्हा इथे खरं तर भक्तीचा नवरा फार चिडतो, म्हणत असतो की शरबत, ह्या शरबतवर तर खरं तर बॅनच आणला पाहिजे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो ठीक आहे, मग तुम्हाला आवडत नाही मला हे कळलंय, पण एवढा टोकाचा निर्णय घ्यायची खरं तर गरजच नाही. तेव्हा इथे भक्तीचा नवरा म्हणत असतो अहो टोकाचा निर्णयाचं काहीच नाही हो, त्यात किती प्रिझर्वेटिव्ह असतात, साखर असते, हे चिप्स कोल्ड्रिंक असलं खाऊनच ती भक्ती जाड झाली, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते हो मी तिच्याशी भेटले काल. तेव्हा इथे भक्तीचा नवरा म्हणतो खरं तर तुम्ही आत्ता भेटला असता हो, मी तर लग्नाच्या आधी तुम्ही बघायला पाहिजे होतं तिला, चवळीची शेंग होती, माझी आजी म्हणायची ही पोरगं कसं सांभाळायची. तेव्हा आता आणि आमचे डॉक्टर म्हणतात की इतक्या जाडीमुळे तुम्हाला पोर कसं व्हायचं, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत
तुमचा प्रॉब्लेम नेमकं काय मला हे सांगा. कारण की तिची जाडी वाढली म्हणून तुम्ही तिला माहेरी पाठवताय का तिला आता बाळ होणार नाही म्हणून माहेरी पाठवता हे सांगा. असं इथे म्हटल्यावर खरं तर तो भक्तीचा नवरा जरा इथे विचार करतो. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे खरं तर माननी पार्थवर ओरडलेली असते. पार्थ तू इकडे ये बरं. तेव्हा पार्थ म्हणतो का हाका मारतेस आई तू. तेव्हा इथे जीवा म्हणतो अरे हाका का मारते म्हणजे तू एवढे छान पराठे बनवलेस, काव्या आणि नंदिनी खुश झाल्यात म्हणून तुझं कौतुक करण्यासाठी आहे. तेव्हा मानाने म्हणते कौतुक वगैरे काही नाही, बघ हा पसारा किती केलाय ह्याने. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो ह्याला कळलं पाहिजे ना. तेव्हा मानाने म्हणते आम्ही असंच करतो का सांगा बरं, आम्ही असंच पसारा करतो का. आणि जेव्हा केव्हा तुम्ही किचनमध्ये येता तेव्हा असंच तुम्हाला किचन दिसतं का, स्वच्छ क्लीन दिसत नाही का. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो एवढं काय टेन्शन घेतेस, अरे आशा ताईला बोलव ना आणि साफ करून घे की. तेव्हा इथे मानाने चिडतच म्हणतो फक्त काम बायकांचं आहे का, पुरुषांचं काम बायकांचं काम असं काही नसतं. स्वयंपाक करणं मग तर फक्त फोडणी देणं असतं का. अरे पूर्वतयारी असते, तो पदार्थ नीट शिजवणे असते, किचन पूर्ण क्लीन करणं असतं. या सर्व प्रोसेसला स्वयंपाक करणं म्हणतात. तेव्हा इथे दोघेही म्हणतात हो हो समजलं आम्हाला. तेव्हा माननी म्हणते मग हे सगळं काही तुम्ही दोघांनी सावरायचं असं म्हणून तुला वाटत नाही का दादा की नारी शक्ती जरा जास्त जागी झाली आपल्या घरची म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो हो रे बाबा, जेव्हापासून लग्न झालंय का तेव्हापासून ही काव्या तर माझ्या नुसती हुकूमच गाजवती. तेव्हा इथे जीवा म्हणतो खरंच बिचारे झालेत हे देशमुख बॉईज. असं म्हटल्यावर आता इथे जीवा आणखी देखील म्हणतो आता उद्या त्या रम्याचं लग्न होईल आणि ती देखील तिच्या नवऱ्यावर असंच हुकूम गाजवेल. तेव्हा मात्र इथे पार्थ थोडा विचारात गुंतलेला असतो. ही रम्या दाखवती एक आणि करतीच दुसरं असं का वाटतंय मला. असं इथे खरं स्वतःच्याच मनाशी पार्थ बोलत असतो. त्याच वेळी खरं दुसऱ्या बाजूला असं नाहीये मॅडम. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते कसं आहे ते मला सांगा तरी ना. तेव्हा तो मुलगा म्हणत असतो खरं तर तुम्ही माझ्या नजरेने पहा, ती लग्नाच्या वेळेस कचवळीची शेंग होती आणि आता भोपळा झाली आहे. तशी स्वभावाने चांगली आहे ती आणि कामही करते थोडेफार, पण मी तिच्यासाठी कपडे वगैरे आणले ना तिला अजिबातच फिट बसत नाहीत. मग फिगर वगैरे काही असतं का नसतं सांगा बरं, मग मूड जातो का नाही माझा. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते मग तिला तुम्ही सोडून देणार आहात का सांगा बरं. मला भक्तीकडनंच कळलं की तुमचे बाबा अंथरुणाला खेळलेत, मग तुमच्या आईने असंच म्हणायचं का त्यांना सोडून द्यायचं, त्यांची सेवा करतात ना त्या. मग असं असतं का पार्टनरची एखादा अपघात झाला कोणत्या गोष्टीने काही झालं तर त्याला सोडून देणार का, असा होतो का संसार. असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर तो मुलगा म्हणत असतो अपघाताने वगैरे झालं असतं तर एक वेळ ठीक होतं व मी जाऊन दिलं असतं, मात्र तिची खाण्याची सवय खूप बेकार आहे. आता होळी आली की पुरणपोळी खाणार, पाडवा आलाय तर श्रीखंडाचा अर्धा किलोचा डब्बा ती एकटीच संपवणार, भाकर म्हटलं तर नको नको म्हणते, कटकट करते. आणि बन मस्का किंवा ब्रेड हे सर्व काही आनंदाने आणि फेवरेट आहे तिचं. असं कुठं असतं का मॅडम सांगा बरं मला तुम्ही. तब्येतीची काळजी घेणं हे गरजेचं आहे का नाही. जो माणूस स्वतःच्या शरीरावर प्रेम करत नाही तो दुसऱ्यावर काय प्रेम करणार. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी थोडी विचारात गुंतते आणि म्हणत असते तुमचे सगळे मुद्दे मला पटलेले आहेत, बरोबर आहेत, पण काही असतं का नाही सांगा बरं. तिला थोडा वेळ तरी द्या ना, मी भक्तीशी बोलते, ती व्यायाम करेल, खाण्यापिण्याच्या सवयी थोड्या बदलेल, पण 3 महिन्याचा वेळ तरी द्या, सगळ्या गोष्टी करेल. तेव्हा इथे तो मुलगा म्हणतो असं हो ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकतो. असं म्हणून तो इथं निघून जातो. आता नंदिनी स्वतःच्या मनाशीच बोलत असते माझं काही चुकतंय का. सुरुवातीला दरवाज्यातून उचलून घेताना जीवा देखील असंच बोलली होती की माझी कारभारी जरा भारीच आहे. असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर ती घाबरलेली असते आणि पडदिशीन पाणी पिऊन घेते. म्हणत असते की असंच भक्तीचा नवरा देखील सुरुवातीला असं तिच्याशी बोलत असेल का. असं इथे खरं तर स्वतःच्या मनाशीच नंदिनी बोलत असते. आता इकडे देशमुखांच्या घरी काव्याची शुभम कृती वगैरे म्हणणं सुरू असतं, देवाला दिवे लावणं वगैरे सुरू असतं. आता इथे खरं तर ती रम्याला म्हणत असते आणि आरती देत असते आणि म्हणत असते माझ्या ह्या मैत्रिणीचा खरं तर मामला सेट होऊ दे. असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते काय म्हणलीस मामला सेट वगैरे, आणि तुला कधीपासून ह्या सर्व गोष्टीत इंटरेस्ट आला. अगं पहिलाच इंटरेस्ट आहे मला ह्या सगळ्या गोष्टीत. आणि हे बघ तू ऐक, तू देखील प्रेमाच्या बाबतीत जरा आहेच असता सांग, आणि तुझा नवरा जो लाईफ पार्टनर होणार आहे विजय तो देखील तुझ्यासारखाच पाहिजे बघ. असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते अगं तुझ्या तोंडाला जरा लगाम दे, आणखी लाईफ पार्टनर वगैरे झालेला नाहीये. तेव्हा इथे काव्या म्हणते मला खरंच मनापासून वाटतंय की खरं त्याच्यासोबत तुझं नक्कीच जुळेल. अगं तू इतकी छान दिसतेस, त्यांनी पाहताक्षणी तुझ्याकडे एकटक पाहतच राहील गो तो. जसं पार देशमुख नाही का, मी त्यांच्या समोर गेली की माझ्याकडे एकटक पाहतच राहतात. तेव्हा इथे रम्याचा चेहरा बघायसारखा झाला होता. तेव्हा इथे काव्या असं देखील म्हणते त्यामुळे तू अजिबातच टेन्शन घेऊ नको बघ, सर्व काही व्यवस्थित होणार आणि छानच होणार रम्या. असं इथे काव्या म्हणत असते. आता
आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जो विजय मतकरी असतो त्याची एंट्री इथे झालेली आहे. आता इकडे कॅफेमध्ये खरं तर तो विजय मतकरी दाखवलेला आहे. त्याचा चेहरा तर आता दाखवलेला नाही. आता तो इथे खरं तर रम्याचा प्रोफाईल फोटो पाहत असतो. तितक्यातच इकडनं वेटर जातो, त्याचा पाय त्याला लागतो. त्यामुळे त्याला इशाऱ्याने जवळ बोलवतो आणि त्याच्या पाय पडतो. तेव्हा वेटर म्हणतो सॉरी. तेव्हा तो मुलगा म्हणत असतो की नाही, तुम्ही काय सॉरी म्हणता, मी सॉरी म्हणणार, माझ्याकडनं पाय लागला ना. म्हणजे काय, विजयची ते थोडीशी झलक दाखवलेली आहे. इकडे आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं. तेव्हा इथे काव्या म्हणत असते आमचे विजय जिजू आहेत का, त्यांना खरं तर सिनेमा कॉपीची देखील आवड पाहिजे, त्याचबरोबर डिझाईनची आवड पाहिजे, असं इथे काव्याचं बोलणं चालू असतं. मात्र रम्याला इथे ह्या गोष्टीचा फार राग आलेला असतो. चेहऱ्यावर हात ठेवूनच खरं तर कसा तरी चेहरा करते. तेव्हा इथे खरं तर काव्या म्हणत असते त्याला क्लीन सेव पाहिजे, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या, मी तुला म्हटलं होतं ना काल, अगं त्याला दाढी वगैरे पाहिजे. तेव्हा इथे काव्या म्हणते अगं काही उपयोग नाही ग त्याच्यानंतर, दाढीनंतर टोचते ग, असं इथे म्हटल्याबरोबर रम्याला हसायला येतं. आता इकडनं आलेली असते ती म्हणजे नंदिनी. तेव्हा इथे काव्या म्हणत असते काय ताई, कोणत्या तंद्रीत असतो. तेव्हा नंदिनीचं खरं लक्ष दुसरीकडेच असतं. हो ना, असं म्हणून तिथून निघून जाते. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते काय झालं हिला, अशी काय करते. तेव्हा रम्या म्हणते अगं दमली असेल. तेव्हा काव्या म्हणते हां खरं तर मी उद्या दमणार आहे. तेव्हा रम्या म्हणते का, कशामुळे दमणार आहेस. तेव्हा इथे काव्या म्हणते अगं पार देशमुख आहेत का, मी सांगितल्याशिवाय त्यांचं एकही काम होत नाही, असंही आमचा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे, त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आहे का नाही, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता रम्या इथे स्वतःच्याच मनाशी बोलत असते. उद्या मी त्या विजयला भेटणार आहे, मज्जा येणार ह्याच्यासोबत माइंड गेम खेळायला. माझ्या आणि पारच्या लग्नाचा हा फ्रीज आहे, चांगलाच आता ह्यो बकरा मिळालेला आहे, असे ते रम्या स्वतःच्याच मनाशी बोलत. आता इकडे खरं तर वरती नंदिनी आलेली असते आणि जीवा फोनवर बोलत असतो. तेव्हाही ते जीवा म्हणत असतो हो माहिती आहे, मीच म्हणलो तिला ब्युटिफुल, पण आता वैताग आलाय बाबा, असंही ते म्हटल्याबरोबर इकडे नंदिनीने ऐकलेलं असतं. आता नंदिनीला आठवत असते की जीवा तर रात्री मलाच म्हणले ना ब्युटिफुल. आता ती म्हणत असते म्हणजे जीवाला माझा आता वैताग आलाय. तर आता इथे जीवाचं फोनवर बोलणं सुरू असतं. तो म्हणत असतो आता काय करणार सांग बरं, प्रेम केलंय, जीव लावलाय म्हटल्यानंतर आता काहीच विलाज नाही. काल मी बघ तिला टेकून उभा राहिलेला माझा एक फोटो होता पूर्वीचा, पहिली गोष्ट वेगळी होती रे, पण आता मला ती शोभत नाही. वजन बघितलंस का तुझं, तिचं तुळं, अरे पेलवत नाहीये मला ती आता. दादाचं बरं आहे बाबा, भारी आहे त्याचं, असं इथे जीवाचं बोलणं सुरू असतं. आता नेमकं जीवा कशाबद्दल बोलतोय हे कमेंट करून नक्कीच सांगा. आता हे नंदिनीने ऐकल्यामुळे खरं तर नंदिनीला या सर्व गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. ते नंदिनी आलेलं जीवाला कळतं, त्यामुळे खरं तर तो म्हणत असतो की फोन ठेवतो आता, नंदिनी आली. आता नंदिनी पडदेशी डोळे पुसून घेते. आता इथे जीवा विचारतो काय झालं, बरीच ना. तेव्हा नंदिनी म्हणते हो काही नाही, बरं आहे. त्यानंतर खरं तर जीवा म्हणत असतो उद्या गुढीपाडव्याचं काय आहे तर प्लॅन. तेव्हा इथे काय घालणारच तू. तेव्हा इथे खरं तर नंदिनी म्हणत असते तुम्ही सांगा ना, जे तुम्ही सांगता ते घालते. तेव्हा इथे खरं जीवा म्हणतो साडी घाल आणि ते लांब स्लीव्जवालं ब्लाऊज आहे का ते घाल. तेव्हा नंदिनी मनातच विचार करते म्हणजे माझे दंड दिसू नये म्हणूनच हे सगळं काही म्हणतात ना तुम्ही, असं इथे नंदिनी म्हटलेली असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो ठीक आहे चालेल, मी दादाचा उद्याचा काय प्लॅन आहे हे बघून येतो, असं म्हणून जीवा इथून निघून जातो. आता नंदिनीला ह्या जीवाच्या बोलण्याचं इथं फार वाईट वाटत असतं. ती म्हणत असते खरं जीवा मला नव्हतं वाटलं असे असतील, म्हणजे भक्तीचा नवरा जसं तिच्यासोबत वागतो तसं जीवा देखील माझ्यासोबत करतील का, माझं खरंच वजन वाढलं असेल, असं म्हणून खरं तर वजनाचा काटा घेते आणि दरवाजा बंद करून वजन करायच लागलेले असते. आता स्वतःच्याच मनाशी पुटपुटत असते खरं तर मी कॉलेजमध्ये असताना माझे 55-60 पर्यंतच होतं, मात्र हल्ली माझं वजन जरा वाढलंय, 60च्या पुढे झाले असेल का, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येत असतात. परत म्हणते नको, वजन अजिबातच नको करायला, उगत मनात त्रास व्हायचा या सर्व गोष्टीचा, असंही ते नंदिनी स्वतःच्या मनाशीच बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या छान अशी रेडी झालेली असते. दुसऱ्या दिवशीचा दिवस असतो म्हणजेच गुढीपाडव्याचा. आता इथे साडी घातलेली असते तिने, त्याचबरोबर हिरव्या बांगड्या घातलेल्या असतात आणि छान अशी साडी देखील घातलेली असते. इथे काव्या फार सुंदर अशी दिसत असते. आता ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की मी छान तर दिसते ना, काही कमी तर नाही ना, असं इथे काव्या म्हणत असते. तितक्यातच तिथे पार्थ येतो. पार्थला विचारते काही कमी नाही ना हो, मी छान दिसते ना. तेव्हा पार्थ म्हणतो हो दिसताय छान, पण काहीतरी अपूर्ण आहे, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते काय अपूर्ण आहे सांगा की लवकर. तेव्हा इथे पार्थ स्वतःच्या हातातला गजरा घेतो आणि तिला दाखवतो आणि म्हणत असतो हे घातल्याशिवाय कसं चालेल सांगा बरं, असं म्हणून आता इथे काव्याच्या केसात तो गजरा माळणार असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.